रामकृष्ण हरी मित्रांनो, आज तूर अधिक सोयाबीन या प्लॉटचं तुम्हाला मी नियोजन सांगणार आहे। तुम्ही बघत असाल बऱ्याच ठिकाणी पावसाचा खंड पडलाय। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पीक जगवायचं आहे पुढच्या पाऊस येऊपर्यंत। मग काही ठिकाणी पाऊस आता इतका ओलावा कमी झाला की सगळं सोयाबीन असेल तूर असेल सुकायला लागले। मग अशा वेळेस आपण काय नियोजन केलं, काय काळजी घेतली ज्याच्यामुळे आपलं पीक पुढचं 8 दिवसापर्यंत सुद्धा तग धरून राहणार आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला नियोजन सांगणार आहे। आणि काय काळजी घ्यायची का आपल्याला, अशा वेळेस कीटकनाशकाची फवारणी घ्यायची का किंवा तणनाशक तुरीमध्ये वापरायचे आहे का नाही, तूर सोयाबीनमध्ये, त्याच्याबद्दलही सविस्तर सांगणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, खाली सबस्क्राईब बटन आहे। नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहताय ॲग्री सरकार। मित्रांनो, कमी पावसाच्या खंडामध्ये तूर अधिक सोयाबीन पिकाचं नियोजन कसं करायचं याच्याबद्दल आज तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगणार आहे। पाठीमागं तुम्ही आपला जो प्लॉट बघतायत हा सगळा तूर आणि सोयाबीनचा प्लॉट आहे। साधारण 20 जूनला जी आहे ह्या तूर अधिक सोयाबीन प्लॉटची आपण लागवड केली होती आणि त्या लागवडीपासून आत्तापर्यंत काय नियोजन केले आणि आता बघत असाल तुम्ही सगळीकडेच पाऊस गायब झाला आहे। मग अशा वेळेस पावसाचे खंड पडलेत, याच्यामध्ये आपल्याला पीक आपलं वाचवायचे आणि बऱ्याचशा शेतकऱ्याला एवढ्या मोठ्या क्षेत्रावर पाणी देण्याची सोय नसते किंवा सिंचनाची उपलब्धता नसते। मग अशा वेळेस आपण काय नियोजन करायचे की पावसाचा जरी खंड पडला असेल तरीसुद्धा आपलं पीक साधारण 8 दिवसापर्यंत सुद्धा तग धरेल, सुकून जाणार नाही किंवा मरून जाणार नाही। त्यासाठी काय काय उपाययोजना मी केल्या तर आणि तुम्हाला काय करायचं तर त्याच्याबद्दल सुद्धा आज सविस्तर सांगणार आहे। आता बघा, हे पूर्ण प्लॉट आहे का आपण तूर सोयाबीनची जी आहे ती लागवड केली होती 20 जूनला। आता पूर्ण पाठीमागचा जो प्लॉट आहे मित्रांनो, तूर अधिक सोयाबीन अशीच लागवडाची आपण एक केलेली तुम्हाला मी दाखवतो। तर बघा मित्रांनो, ह्या प्लॉटमध्ये पूर्ण तूर अधिक सोयाबीन असं आपण नियोजन केलं होतं आणि 20 जूनला आपण लागवड केली होती तुरीची आणि सोयाबीनची। तर लागवड करताना आपण कसं कसं नियोजन केलं त्याची तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो आणि नंतर आपल्याला काय उपाययोजना करायच्यात ह्या पावसाच्या खंडामध्ये त्याच्याबद्दलही आपण बघूयात। तर सुरुवातीला बघूयात मित्रांनो, 4.5 फुटाचे आपण जे आहे ते बेड काढले होते उन्हाळ्यामध्ये आणि 4.5 फुटाची बेड काढल्यानंतर त्याच्यावर एका बेडवर, हा मधला जो बेड दिसतोय तुम्हाला, ह्या बेडवर आपण काय केलं, सोयाबीनची लागवड केली। बघा, 3 ओळी सोयाबीनच्या टोकल्यात आणि शेजारचा परत हे जे 2 बेड आहेत ह्याच्यावर तुरीची लागवड केली सिंगल लाईन अशी सेंटरला। तर मग आता ह्या 2 ओळीतलं जे अंतर आहे, ह्या सोयाबीनची मधली जर सरी जर धरली सोडून तर 9 फूट आपल्याला अंतर भेटायला लागलं मध्ये, म्हणजे 4.5 फुटाची सरी तर ही मधली सरी धरल्यामुळं 9 बाय आपली 1 फुटावर तुरीची लागवड झाली पट्टा पद्धतीनुसार। एकरी झाडाची संख्यासुद्धा मेंटेन झाली आणि तूरसुद्धा मित्रांनो एकदम चांगली आलेली आहे। फक्त आता ओल कमी असल्यामुळे त्याला म्हणावं तशी अजून वाढ नाही। आता त्याच्यानंतर काय काय नियोजन केलं तर बघा, झालं असं की ज्यावेळेस तूर आपण लागवड केली त्याच्यानंतर तर पाऊस गायब झाला होता, त्यामुळे ह्या सोयाबीनच्या ज्या 3 लाईन टोकल्यात ह्या आम्हाला डबल टोकायची वेळ आली। तर काय झालं, जे ओलीला पडलं बी ते डबल उगवलं। आता हे बघा, ही पहिली इकडची लाईन आणि हे मधलं जे दिसायला लागले सोयाबीन हे पुन्हा वापरून आले। असंच तुम्हाला मध्ये दिसेल काय की डबल टोकन आमची ह्या बेडवर केली, त्यावेळेस मात्र सोयाबीन आपली चांगली उगवून आली, तर आम्हाला 2च लाईनी ह्या बेडवर घ्यायच्या होत्या सोयाबीनच्या। तर असं मित्रांनो नियोजन आपण ह्या लागवडी पद्धतीमध्ये केले आणि तुरीला मात्र काय पुन्हा टोकन केली नाही, एकच वेळेस टोकन केली, त्याच्यावर तुरीची उगवण झाली। तुरीला मुळामध्ये पिकाला हे पाणीच कमी लागतं, सोयाबीनला जरा पाणी जास्त लागतं। बघत असताल हो का, उगवण वगैरे चांगली झाली, कुठं रोग नाही काही नाही, बीज प्रक्रिया केली होती त्याच्यामुळं त्याच्यावर कसल्याही प्रकारचा बघा रोग नाही, पिवळेपणा नाही, काही नाही, तूर एकदम चांगली आहे। तर आता पावसाचा खंड पडला तुम्ही बघत असताल आणि मग अशा वेळेस शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की तणनाशकाचा वापर करावा का किंवा खुरपणी करावं का, खोळपणी करावं का। तर तुम्हाला मी दाखवतो प्लॉटमध्ये बघा। तर पाठीमागं साधारण एक 5-6 दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ टाकली होती, त्याच्यामध्ये सायकल कोळपं चालवताना दाखवलं होतं। मग ही अशी सगळी माती वरची मित्रांनो आपण जे तण उगून आलं होतं भोतावरचं ते सगळं क्लिअर करून घेतलं होतं सायकल कोळप्याच्या याने। पण आता पाऊस थांबला त्यामुळे आता मशागत करू नका, पाळी टाकू नका, नात्यामध्ये डुबं हाणू नका, वखरणी खुरपणी असेल काहीसुद्धा करू नका। एक पाऊस होऊन द्या, त्यानंतर ज्यावेळेस आपलं पीक पहिल्यासारखं हिरवगार होईल त्यानंतरच आपल्याला नियोजन करायचं आहे। आता दुसरा विषय येतो की तणनाशकाचा वापर करायचा आहे की नाही। आता तिकडं बघा खालच्या कडेला असं तण आलेलं आहे तूर आणि सोयाबीनमध्ये, त्यामुळे ह्याचं नियंत्रण जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला सुद्धा पावसाचीच एक वाट बघावं लागणार सर। तण कितीही जरी झाला असेल किंवा नसलही तर तणनाशकाचा वापर अशा परिस्थितीमध्ये जर आपण केला तर आपल्या पिकाला डबल शॉक बसतो, आहे त्या तुरीची किंवा सोयाबीनची वाढ आपली कमी होते आणि तणसुद्धा मरत नाही मित्रांनो। एका दिवस आपलं असं पीक जे आहे ते करपून जाऊ शकतं, त्यामुळे तणाला फार घाबरू नका। आता आलंय तर येऊन द्या, नंतर तुम्ही ज्यावेळेस चांगला पाऊस होईल त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जर सोय असेल पाळीची खुरपणीची त्या पद्धतीने करा, नाही तर तणनाशकं उपलब्ध आहेत। त्या तणनाशकामध्ये तुम्ही शाकेचा वापर करू शकतात, वीड ब्लॉकचा वापर करू शकतात किंवा BSF 84 ह्या तिन्हीपैकी कुठलं एक करा। आणि किंवा गवतासारखं जर तण आला असेल, हे असे इथं बघा इथं हराळ आली अशी, तर तुम्ही इथं इजिलचा किंवा टार्गा सुपरचा वापर करायचा आहे।
तर असं नियोजन मित्रांनो आपण तुरीमध्ये तूर सोयाबीन ह्या दोन्हीमध्ये आपण घेतलेलं आहे. पूर्ण प्लॉटची अशी लागवड आहे. आणि अंतर आता 2 पद्धतीमध्ये आपण अंतर ठेवलं होतं. वरच्या साईडला मी तुम्हाला जी काल व्हिडिओ टाकली होती त्याच्यामध्ये दाखवलं होतं की 4.5 फुटाची आपण सलग बेडवर निखळ तुरीची लागवड केली, त्यामध्ये आंतरपीक कोणतंही घेतलं नाही. इथं मात्र हा बेड आणि ह्या बेड, ह्या 2 बेडमधलं म्हणजे हा बघा हा बेड आणि हा बेड, ह्या 2 बेडमधलं अंतर 9 फूट भरायला लागलं. आणि त्याच्यानंतर ह्या 2 बेडमधलं अंतर 4.5 फूट आलं. म्हणजे टोटल अंतर आपलं कशी लागवड झालं 4.5 बाय 9 फूट बाय 1 फूट. ह्या 2 रोपातलं अंतर कुठं 1 फूट आहे, कुठं 1.5 फूट आहे. एका जागेवर 2 बी तुम्ही बघत असाल असं 2 बी आपण टाकलेत. कारण की रोपाची उगवण एखाद्या वेळेस त्याला जर बुरशीचा अटॅक झाला, किडीचा अटॅक झाला तर रोप मरू नये म्हणून सुरुवातीच्या असते म्हणून आपण 2 बिया एका जागेवर लावत होतो. तर असं नियोजन मित्रांनो केले. आता राहिला मुख्य प्रश्न की खत व्यवस्थापन करायचं आहे की नाही. तर बघा मित्रांनो, तुरीची वाढ जरी कमी असेल तरीसुद्धा आपल्याला तुरीला आता खत टाकून जमणार नाही. कुठंच पाऊस नाही, जमिनीमध्ये काहीच ओल नाही. आता तुम्हाला ओल जर दाखवायची झाली तर बघा ही वरची सगळी आपण उकरून बघू, ही तर खाली ओल आहे, हो का, ही तर खाली ओल आहे. आणि आता सध्या हे जे पीक आहे तुरीचं त्याची साधारण एवढ्याच मुळ्यात त्या मुळ्याच्या खाली ओल गेली, वरचं रान सगळं सुकून गेले. म्हणून हे बघा पानं असे आकडल्यासारखे असे गुंडाळून बसलेत. गुंडाळून बसलेत म्हणजे स्वतःला वाचवायचं बघायला येतं. तर काही शेतकऱ्यांना याच्यामध्ये असं वाटतं की पानं आकडले म्हणजे याच्यावर थ्रिप्सचा अटॅक आला, पांढरी माशी असेल, तुडतुडे असेल. तर असं नसतं मित्रांनो. पावसाचा खंड पडल्यावर सुद्धा पिकं आपले असे पानं गुंडाळून बसतात. त्यामुळे आता काही फवारणी करू नका, तणनाशक वापरू नका, खतसुद्धा टाकू नका. आपल्याला फक्त जर तुमचं पीक सुकायला लागलं असेल आणि सुकायला लागलं म्हणजे आता ही बघा तुम्हाला दाखवतो मी. आता हे सोयाबीन एकदम मोठ्या साईजचं सोयाबीन आहे, बाकी सगळं सोयाबीन लहान आहे तर ह्याचे पान एकदम सरळ आणि कडक येतं. पण हे सोयाबीन मात्र सुकायला लागले. तर मग अशा वेळेस म्हणायचं की आपलं जरा कंडिशन आता अवघड झाली पिकाची. मग अशा वेळेस आपण तिथं 13-0-45 ह्या विद्राव्य खताचा वापर आपण केला तर आपलं पीक साधारण 8 दिवसापर्यंत तग धरू शकतं. तर होतं काय की पानामधलं तिथे बाष्पीभवन होऊन देत नाही, आपल्या पिकाला तग धरून ठेवतं. त्यामध्ये युरियासुद्धा आहे 13% आणि 45% पोटॅश आहे. तर मग ह्याच्यामुळे आपल्याला पिकाला तग धरायची ताण सहन करतं पाण्याचा किमान आठवडाभरापर्यंत तरी. हाच एक उपाय मित्रांनो स्वस्तामधला. काही जण त्याच्यामध्ये ग्लुकोजचा वापर करतात, कुणी 19-19 असेल, कुणी ॲमिनो ॲसिड, कुणी टॉनिक वापरतं, कुणी अजून दुसरं वापरतं. पण कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट आपल्याला 13-0-45 अशा परिस्थितीमध्ये येतो की पावसाचा खंड जरी पडला असेल तरी आपण 13-0-45 ह्या विद्राव्य खताची जर फवारणी घेतली एका पंपाला 100 ग्रॅम प्रमाणे तर आपल्याला पीक पुढचं 8 दिवसापर्यंत तग धरू शकतं. निदान ते पूर्णपणे मरून जाणार नाही, सुकून जाणार नाही. आहे या परिस्थितीमध्ये 8 दिवसामध्ये सर्वच ठिकाणी पाऊस होऊन जाईल. तर हेच एकमेव उपाय मित्रांनो स्वस्तामधला आणि कमी खर्चातला. तुम्हाला एका एकरला 10 पंप जरी केले 15 लिटरचे तरीसुद्धा जमल आणि आपलं पीक 8 दिवसापर्यंत तग धरल, ताण सहन करेल. तर हेच नियोजन आहे मित्रांनो. अशा पद्धतीने नियोजन करा. ह्या वर्षी बऱ्याच जणांना ह्या वर्षी मित्रांनो तुम्हाला उत्पादनाची खरंच संधी, जे शेतकरी पीक आणणार येतं तुरीचं असेल किंवा सोयाबीनचं असेल त्यांचे पैसे होणार येतं. कारण ह्या वर्षी पाऊस काळ कमी सांगितलेला, खंड पडायला येतं. मग अशा वेळेस जे माळ रानावरची पिकं येतं, ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्ध नाही असे प्लॉट येणं अवघड परिस्थिती दिसायला लागली. मग ज्यांच्याकडे थोडीफार पाण्याची सोय तुम्ही स्प्रिंकलरने वगैरे पाणी द्या. नाही जर झालं तुम्ही तर अशा पद्धतीने निदान तुरीला तणनाशकाची फवारणाची असेल, खत असेल, हे मात्र गोष्टी करू नका. तण आलं तर येऊन द्या. ते बघा इथं पाठीमागं तण आलं तर येऊन दिलं. आम्ही ह्याला तणनाशकाची फवारणी घेतली नाही आणि करायची सुद्धा नाही. ज्यावेळेस ह्या प्लॉटमध्ये चांगला पाऊस होईल, पाणी वाहील ह्या सरीमधून, त्यावेळेसच आपल्याला तणनाशकाची फवारणी घ्यायची आहे. त्याच्या आधी मात्र काही नियोजन करायचं नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने नियोजन करून सुद्धा आपलं पीक जे आहे ते तुरीचं असेल, सोयाबीनचं असेल वाचू शकतात. तर मित्रांनो काळजी घ्या. बऱ्याचशी माहिती आपल्या ॲग्री सरकार यूट्यूब चॅनल टाकलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही पहा. आणि शेतकरी बंधूंनो, हाय पॉवरची कीटकनाशकं सध्या तरी टाळा, काहीसुद्धा करू नका. आपल्या सोयाबीनवर जरी किडी दिसत असतील तरीसुद्धा काही होत नाही. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये किडीचा अटॅकही कमी असतो. तुम्ही 30-35 दिवस होऊन द्या, 40व्या दिवशी जरी फवारणी घेतली पहिली तरीसुद्धा काही प्रॉब्लेम येणार नाही. आपलं पीक पहिल्यासारखं एकदम हिरवगार होऊन जाईल. मग ह्यावेळेस थोडासा एखादा क्विंटलचं उत्पादन कमी आलं तरी चालेल, पण अख्खं पीकच घालण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. मित्रांनो, काही जरी प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये विचारा, मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करतच असतो. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटली असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या ॲग्री सरकार चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला पुढे भेटणार येतं. आणि ज्यांना मार्गदर्शन पाहिजे शेतीविषयक अशांसाठी आपण खाली नंबर दिलेला आहे, खाली तुम्ही मला संपर्क करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.